हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी पहिला सांगते हा काही कुकिंग चॅनल वगैरे नाहीये, पण मी ऍक्च्युली नाश्ता बनवायच्या तयारीत होते आणि मग मी करून पण झालं, म्हणजे मी अर्धी तयारी केली. पण हे बघा, मी कांदा चिरलाय, टोमॅटो चिरलाय आणि मग मी फ्रीजमध्ये हे सापडलं, ॲव्होकाडो. सो याचं खूप क्रेज आहे, म्हणजे भयानक. हे हेल्दी आहे नो डाऊट, पण खूप म्हणजे ॲव्होकाडो टोस्ट वगैरे बनवायचं हे सगळं. माय थॉट की आपण पण ट्राय करूया. हे मी आणलंच होतं आणि मग हे करून झाल्यावर मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे कांदा टोमॅटो चिरून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की आय शुड रेकॉर्ड दिस. आणि म्हणून मग म्हटलं आपण तुम्हाला दाखवूया की हे कसं करतात आणि काय. तुम्हाला माहित आहे, मला ऑलरेडी सगळं माहीत असेल, बट इट्स जस्ट मी आता हे ट्राय करणार आणि माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून्ड टू द व्हिडिओ. याच्यावर ना असं स्टिकर आहे, हे पहिला काढून घेते. हा तुम्हाला माहित आहे, हा एक ॲव्होकाडो मला 1.49 युरोला पडलाय, म्हणजे ऑलमोस्ट. आत्ताचा युरोचा रेट काय चालू आहे माहित आहे? 1 युरो = 100 रुपये 0.26 काहीतरी चालू आहे. त्या हिशोबाने तर हा मला ऑलमोस्ट 150 रुपयाला एकच ॲव्होकाडो भेटलाय. बट इट्स ओके. हेल्दी असेल तर ठीक आहे एवढं स्पेंड करायला. ओ माय गॉड, किती चिकट आहे हे. तर आपण पहिला याला धुवून घेऊया स्वच्छ. माझे जे जुने लँडलॉर्ड होता ना, त्याने मला सांगितलं होतं की याला ओळखायचं कसं. एकतर ह्याचा कलर असा डार्क झाला पाहिजे आणि हे असं दाबल्यावरती ना थोडंसं मऊ लागायला पाहिजे, जसं की हे आता लागतंय. म्हणजे तो व्यवस्थित म्हणजे पिकलाय वगैरे, म्हणजे पिकलाय असं नाही म्हणू शकत, बट तो खाण्याच्या ह्याचा आहे. आणि खूप पण हे जर असं झालं ब्लॅक कलर वगैरे, हे जर खूप डार्क झालं वगैरे, तर हे आतनं खराब पण असू शकतं. सो लेट्स चेक आता हे काय कसा विषय आहे. आणि हे मी फ्रीजमध्येच ठेवलेलं, कारण त्यांनी मला सांगितलेलं ग्रीन दिसतात तोपर्यंत वर ठेवलं तर चालतं, पण जर असा कलर टर्न व्हायला लागला तर तुम्ही लगेच म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, नाही तर ते खरोखर खराब होतं. आता लेट्स चेक ऑन. मला असं काहीतरी कट करतात असं मी बघितलं. ओके, असं फिरवायचं. ओ दॅट्स गुड. हे असं निघणार नाही मला वाटतं. ओके, निघलं. आता याला काढूया. याचा जो गर आहे ना, सी कसं क्यूट दिसते ना. मला याचे स्टिकर आणि याचे डॉल्स आवडतात बऱ्यापैकी जरा, पण हा याचा शेप पण मस्त भेटलाय. एवढं सॅटिस्फाईंग वाटते नाही असलं काढायला. मला असलं काहीतरी फालतूगिरी करायला काय आवडतं काय माहिती. सी छान निघलं ना. असं हे असं काढून घ्यायचं. ऍक्च्युली हा जरा मोठा आहे, त्यामुळे मला वाटतंय याच्यावर माझा लंच पण होऊन जाईल. नाही असं नाही करणार मी, कारण हे परत म्हणजे याला एकदा ओपन केलं ठेवू पण नाही शकत मला जेवढं माहित आहे, त्यामुळे हे संपवायलाच लागतं. गाईस, हे नुसतं खाऊ नका. आता याला फोकनी मॅश करायचं, कारण फोकनी ना छान मॅश होतं. मी तुम्हाला पूर्ण मॅश करते आणि मग दाखवते. ओके, हे बघा गाईज, मॅश करून झालेलं आहे. किती छान दिसतंय मॅश केल्यावर. सी, आता याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो घालणार आणि थोडेसे स्पाइसेस.
याच्यामध्ये ॲक्च्युली ना हे घालतात, ब्लॅक पेपर आणि लिंबू एवढंच घालायचं आहे अकॉर्डिंग टू दॅट डिश गुआकामोले. तर माझ्याकडे लिंबू नाही आहे, तर आपण लिंबू स्किप करणार. ठीक आहे. आणि पहिला आपण कांदा घालूया, नंतर टोमॅटो. कांदा थोडासा ठेवलाय मी. आता जरा ते छान दिसायला लागले, म्हणजे अजून छान दिसायला लागले. चमच्यानी, ऍक्च्युली मला चमच्यानी ना एवढा अंदाज नाही कळत. एवढं इनफ आहे. ओके. And then some black pepper. चमच्यानी नाही टाकत आहे, कारण मला असं वाटतंय ते जास्त पडेल आणि मग उगाच सगळे त्याचीच टेस्ट येईल. स्मेल तरी मस्त येतोय पेपर आणि हे टाकल्यावर. ओके, तो गुआकामोले इज रेडी. सी, दिसतंय तुम्हाला? आता याच्यासाठी तुम्ही कुठलं पण ब्रेड, टोस्ट काही यूज करू शकताय. माझ्याकडे ब्राऊन ब्रेड आहे आणि मला तोच खायला पाहिजे, कारण आय डोंट हॅव एनिथिंग एल्स. सो तुम्ही याला हे पण करू शकता, टोस्ट पण करू शकता, आणि नाहीतर मग असं पण खाऊ शकता. ओके. टेस्ट करून बघूया. नॉट बॅड, ऍक्च्युली छान लागतं. आणि ऑफकोर्स कांदा, टोमॅटो म्हणजे ते सगळं मिक्सचर असं व्यवस्थित ब्लेंड केल्यामुळे ना टेस्ट छान येते. ऍक्च्युली आता ॲव्होकाडोची टेस्ट येते आणि जास्त अशी यमी काइंड ऑफ वाटते. याच्यामध्ये लिंबू टाकल्यावर खरोखर हे भारी लागणार आहे, कारण तेवढंच मिसिंग असं वाटत आहे. सो याच्यावरती ना तुम्ही थोडंसं चीज पण टाकू शकता, भारी लागेल असं वाटतंय. आणि ब्रेडला पहिला बटर लावून मग तुम्ही हे मिक्सचर टाका ॲव्होकाडोचं आणि मग खावा, खूप भारी लागेल. माझ्याकडे बटर पण नव्हतं आणि चीज पण नव्हतं. एनिवेज, सो या, आजचा व्हिडिओ मी असा सहजच बनवलाय, त्यामुळे आय नो हा खूप छोटा असणार आहे. मला हे ट्राय करायचं होतं काहीतरी, म्हणजे मी इकडे आल्यापासून नवीन नवीन गोष्टी असं मनापासून ट्राय नाही केल्यात, कारण मी असं पहिल्यापासून ठरवूनच आले की नाही, मला यांचं जेवण नाही आवडत. आणि ॲक्च्युली ना आपल्याला, मी तर व्हेजिटेरियन आहे, असं नाही की बॉर्न व्हेजिटेरियन आहे. मी आता रिसेंटली म्हणजे 2-2.5 वर्ष झालं मी सोडले. पण इकडे ना ते डिनर वगैरे किंवा बाकीचे शॉप्स असतात, तिथे असं गेलं की एक स्पेसिफिक स्मेल येतो आणि तो सगळ्यांनाच आवडेल असा नाही आहे. तो थोडासा मला थोडासा उग्र वाटला आणि मग माझं इच्छाच गेली की तसं काहीतरी खायचं. पण मी एकदा हे खाल्लेलं फलाफल डिनर आणि त्याने मला एवढं पित्त झालं, त्यामुळे तेव्हापासून मी अशी जास्त हे नाही आहे की ट्राय करा, मनापासून नाही ट्राय करत. पण हे म्हटलं एवढं असं काय बाद नाही लागणार, कारण मी घरात बनवणार आहे, मला माहिती मी काय करते. सो या, इट टर्न्ड आउट गुड आणि मस्त लागलं मला. आय गिव्ह इट थम्स अप. सो या, ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ एवढाच होता. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि मी तुम्हाला सांगायलाच विसरली की त्या एका ॲव्होकाडोमध्ये किती टोस्ट झाले. तर टोटल 4 टोस्ट झाले मित्रांनो. जसं की मी तुम्हाला बोलले होते की माझा नाश्ता आणि दुपारचं जेवण दोन्ही होऊ शकतं, आणि खरंच झालं. ओके देन, आय एन्जॉयड माय ॲव्होकाडो टोस्ट विथ माय गरमागरम चाय.